हे शेळपीत नाही देत हा बुवा, हो शेळपीत नाही देत. आणि खरोखर रिक्षेतनं सगळी बोंबटाचा वाघ मस्त म्हणत 2 वाघ इथे बुवा लय काय करायला माणूस गुन्हे हो, काय टेन्शन नाही. दिसतच बघा ना, माझे बाबाच नाही हो, नाही म्हटलं तरी कितीच्या घरात 55 असतील. पण मग खरोखर माझ्यासारख्या तरुण बुवा आज जोडी एक घेतला नाही, खरोखर माझा भाग्य. खरोखर दिनेश वागदेकर बुवा त्यांच्याकडे एकदा जोरात टाळ्या वाजवा. सुस्वागतम, धन्यवाद. खरोखर आज या ठिकाणी होंडा म्हटल्यानंतर भजनाची पंढरी आणि या पंढरीमध्ये महापुरुष प्रासादिक भजन मंडळ गांगोवाडी म्हसमाळा यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे ही वर्षी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून भगवंताचं परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे. प्रथमतः महापुरुष प्रासादिक भजन मंडळ या मंडळाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि त्यांच्या हातून असं सत्कार या ठिकाणी व्हावं अशी सत्यनारायणांनी मी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस या ठिकाणी आम्हाला लाभलं आहे ते गणेश गोसावी आणि महेश डेकोरेटर यांचे मनपूर्वक आभार मानतोय. त्यांची सुद्धा उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी भगवंताच्या प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे गांगोवाडी मित्र मंडळ या मित्र मंडळाचे सुद्धा मनपूर्वक मनापासून आभार मानतोय. कारण गांगोवाडी म्हटल्यानंतर जो उदय पारकर जो भजन क्षेत्राचा हो बुवा उदय पारकर जो भजन क्षेत्रात आहे ना तर योगदान या माझ्या गांगोवाडीतील सर्व ग्रामस्थांनी दिल्याने म्हणून उदय पारकर आज पूर्ण महाराष्ट्रात फिरतात. कारण यांचोच बुवा आहे मी, तरले तरी हय आणि मेले तरी हय. कारण जोडीक वागदेकर बुवा घातलेले काय टेन्शन घ्यायचं नाही. या ठिकाणी आमचे लाडके या कणकवली तालुक्याचे खजिनदार आणि खरोखर आमचे आधारस्तंभ सुदर्शनजी ठोपे या ठिकाणी आले आहेत. त्यांच्या चरणात मी नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे आमचे लाडके सर आमचे मार्गदर्शक उत्कृष्ट निवेदक संतोष जोईल सर यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्या प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे दुसरे सर या ठिकाणी विजयजी पाताडे सर या ठिकाणी आले त्यांच्या सुद्धा मी चरणाची नतमस्तक होतोय. आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आणि वेळेला धावून येणारे आमचे लाडके या ठिकाणी दादा रुपेश चव्हाण खरोखर त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करून या गावचे पक्वादवदक माननीय मिलिंदजी लाड यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय. माझ्या मंडळीमध्ये
या फोंड्याचे नाव या ठिकाणी या कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी केलं ते संकेत पवार आणि तबलापट्टू आमचे भावेश लाड, चिन्मय लाड, अवधूत जोई, प्रथमेश एंडेबुवा, पावसकर, प्रथमेश साळुंके बुवा यांचे मनपूर्वक आभार मानून मी स्वतः उदय पारकर, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, मला पक्वास साथ करताय संकेत पवार आणि तबलापट्टू भावेश लाड आणि माझी कोरस मंडळी यांचे मनपूर्वक आभार मानून माझ्या जोडीला प्रतिस्पर्धी बुवा बरोबर सध्या सिंधुदुर्गाची शान माननीय भजन सम्राट दिनेश वागदेकर बुवा आणि त्यांना पक्वास साथ करतात खरोखर ज्यांचं सिंधुदुर्गामध्ये नाव आहे ते आमचे मार्गदर्शक सचिनजी राणे आणि नारगी तबलापट्टू अजित मार्गे या ठिकाणी आणि बुवांची कोरस मंडळी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानून ओम ब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून कोकण भजनरत्न भजन सम्राट श्री प्रकाशजी पारकर बुवा यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्या आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझे काका बापू पारकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या ठिकाणी आमने सामने डबलवारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. हॅलो जराशी लेवल द्या, जरा पेटी आवाज द्या. या ठिकाणी खरोखर कार्य सम्राट आणि खरोखर आम्हाला वेळेकाळेला धावून येणारे आमचे लाडके खरोखर सिंधुदुर्गामध्ये ज्यांचं नाव पहिलं नाव घेतलं जातं ते मनोजी रावराणे साहेब या ठिकाणी आले. त्यांच्या एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आमच्या फोंड्याची शान आणि आमचे मार्गदर्शक राजनजी चिके साहेब या ठिकाणी आले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे असे गांगोच्चारणी मी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे पक्वादोदक माननीय मारुती मेस्त्री या ठिकाणी आले आहेत. तरी माझ्या बाजूच्या खुर्चीला मान राखायचा आहे. विनोद सावंत यांच्याकडून अवधूत साठी त्यांना काय केलं माका माहित नाही. हवा एक टाळ वाजवणार ना, टाळाक बंदा शिली लय भारी सर या ठिकाणी खरोखर विलास सावंत ना त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. विनोद सावंत उदंड आयुष्य लाभू दे. धन्यवाद. 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 खरोखर राजन र म्हणजे रचनात्मक काम करणारे, ज म्हणजे जबाबदारीने राहणारे आणि न म्हणजे नम्रपणे राहणारे ते राजनजी चिके साहेब एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि मनोज म म्हणजे मर्दवान, न म्हणजे नम्रपणे राहणारे आणि ज म्हणजे जबाबदारीने काम करणारे ते मनोजी रावराणे साहेब एकदा जोरात टाळ्या. या दोन्ही माऊलीसाठी होते. नाद नाही करायचो बुवा. खरोखर बुवा आमचे शान आहेत. हे शेळपीत नाही देत हा बुवा. हो शेळपीत नाही देत. आणि खरोखर रिक्षेतनं सगळी बोंबटाचा वाघ मस्त मळ्यात 2 वाघ इथे बुवा लय काय करायला आहे. माणूस गुन्हे आहे हो, काय टेन्शन नाही. दिसतच बघा ना माझे बाबाच नाही हो. नाही म्हटलं तरी कितीच्या घरात 55 असतील. पण मग खरोखर माझ्यासारख्या तरुण बुवा आज जोडी एक घेतली आहे. खरोखर माझा भाग्य. खरोखर दिनेश वागदेकर बुवा त्यांच्याकडे एकदा जोरात टाळ्या वाजवा. पहिलं परमेश्वराचं भजन करूया. या ठिकाणी भजन सम्राट प्रथमेश चव्हाण बुवा या ठिकाणी त्यांनी सुद्धा खुर्चीचा मान राखायचा आहे. त्याचप्रमाणे श्याम भोड काका या ठिकाणी आले, त्यांनी सुद्धा खुर्चीचा मान राखायचा. धन्यवाद.
प्रपंची बहु गुंतलो रे. माया प्रपंची बहु गुंतलो रे. माया प्रपंची बहु गुंतलो रे. माया प्रपंची बहु गुंतलो रे. विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे. विशाल व्याधी मध्ये वाढलो रे. विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे. विशाल व्याधी मध्ये वाढलो रे. देहाभिमानी अतिरावीण देहाभिमाने अतिरावेना. तुझा वीण रामा माझा कंठवीह. तुझा वीण रामा माझा कंठवीह. तुझा वीण रामा माझा कंठवीह. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री गुरुदेव हर गांगेश्वर देवा तुझा श्री विठ्ठलादेवी माते तुझा महालक्ष्मी माते तुझा माडकादेवी माते तुझा श्री सत्यनारायण छत्रपती शिवाजी गुरुवर्य भजन रत्न भजन सम्राट प्रकाश मार्कर कैलासवासी दीपक चव्हाण. या ठिकाणी युट्यूबर्स बरोबर ज्यांचं सिंधुदुर्गामध्ये नाव आहे ते माननीय नितेश नारायण गुरव. या ठिकाणी त्या भावासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आमचे वैभववाडीची शान प्रथमेश साळुंके या ठिकाणी वैभववाडीवरून इकडे बॅटी घेऊन इलेत बघा. खरोखर रावणे साहेब डबल बारी कधी तुम्ही बघितलाच अशा बॅटी आमदारांका मंत्र्यांका असे असतात. आता डबल बारी बुवा सुद्धा चॅनलवाले फिरतात. म्हणजे काय ताकद या भजनी. आणि खरोखर आज दिनेश वागदेकर बुवा म्हटलं 3 जणी दे वैभववाडीवर नाही दे बुवा तुमका बघू माका बघू केले नाही. मी रोजचोच यायचो. आज ज्या काय करूच ते तुमका करा कारण तुम्ही माझे बाबा आहात. बंधू बाबा ना माझे बाबा म्हणजे आपलं तुमका मान देतोय. आता मान घेऊचो की नाही घेऊचो तो तुमच्यावर अवलंबून. तुमका वाईट अजिबात बोलणार नाही. पहिला परमेश्वराचं भजन करूया कारण या कलियुगामध्ये गुन्हेगारी जास्त वाढलेली आहे बघा. कारण 16 वर्षाचा मुलगा खून करतो, 17 वर्षाचा मुलगा मर्डर करतो, 19 वर्षाचा मुलगा चोरी करतो. याला एकमेव कारण म्हणजे संगत. ज्याची संगत चांगली आहे ना
तो या ठिकाणी भजनाक बसलो हा. आणि ज्याची संगत वाईट हा, तो रानोमाळ डुकरा काही भेटत ती बघता. म्हणून संगत महत्वाची. आणि खरोखर या गांगोवाडीतील ग्रामस्थांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. अरे सगळे बुवा, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, सगळे बिचारे लहान लहान पोरगे सुद्धा भजनात. काही गावात तुमका मिळणार नाही, 4 मंडळी सुद्धा बुवा मिळणार नाही. आज बघा, मी भोगले कासारड्यातलो, पण माका मंडळी माझ्या फोंड्यातली आहे. माका सार्थ अभिमान आहे. या माझ्या भावांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आज संकेत, भावेश, चिन्मय खरोखर सध्या फॉर्मातच आहे. आणि औदोमन सध्या फॉर्मात हा कॉमेंट्री मध्ये. मग अशी डुंगू काय तर म्हटलं बघितलं ना तुम्ही, लय तो भारी हा. मग असे 50 बक्षीस मिळाला. आता कसं पेवत बघा. सुरुवात करूया, जास्त नको. गिरीजावरा